चॅनलमध्ये आपले स्वागत। नांदेड स्फोट प्रकरणी एनआयए सीबीआय चौकशीची जोरदार मागणी। मकोका अंतर्गत कठोर कारवाईचा आग्रह। शेख नईम शेखलाल। नांदेड शहरातील जुना ईदगाह वाजेगाव परिसरात 21 मार्च रोजी घडलेल्या भीषण स्फोटाप्रकरणी उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशीची मागणी अधिक तीव्र होत आहे। विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल एनजीओ हिंगोलीच्या वतीने महाराष्ट्र राज्यपाल व मुख्यमंत्री यांना तात्काळ ईमेलद्वारे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे। निवेदनानुसार ईदच्या नमाजासाठी सुमारे 50,000हून अधिक मुस्लिम बांधव, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने एकत्र जमले असताना सकाळी सुमारे 9 वाजता एका मोटरसायकलस्वाराचा भीषण स्फोट झाला। प्रत्यक्षदर्शी व उपलब्ध व्हिडिओनुसार संबंधित व्यक्तीने अंगावर स्फोटके, काचांच्या बाटल्या व लोखंडी खिळे बांधले होते, ज्यामुळे स्फोट अधिक घातक ठरल्याचे सांगितले जात आहे। सुदैवाने हा स्फोट गर्दीत न घडल्याने मोठी जीवितहानी टळली, अन्यथा शेकडो नागरिकांचा बळी जाऊ शकला असता। या घटनेत संभाव्य दहशतवादी कटाचा संशय व्यक्त करत संस्थेने तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। घटनास्थळी पोलिसांनी अग्निशामक यंत्राद्वारे परिसर स्वच्छ केल्यामुळे महत्त्वाचे पुरावे नष्ट झाल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असल्याचे संस्थेने म्हटले आहे। यासोबतच 2006 मधील नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणात अपुऱ्या तपासामुळे आरोपी सुटल्याचा उल्लेख करून यावेळी कोणतीही त्रुटी राहू नये अशी मागणी करण्यात आली आहे। मुख्य मागण्यांमध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एनआयकडे सोपवणे, सखोल फॉरेन्सिक किंवा टॉक्सिकोलॉजिकल तपास करून सार्वजनिक अहवाल करणे, तपास प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवणे तसेच घटनेमागील सूत्रधारांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करणे यांचा समावेश आहे। याशिवाय स्वतंत्र सत्यशोधन समिती तात्काळ स्थापन करण्याचाही आग्रह करण्यात आला आहे। या संदर्भात शासनाने निपक्ष व कठोर भूमिका घेतल्यासच जनतेचा विश्वास टिकून राहील आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असे मत व्यक्त करत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल व इतर पदाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। A7 न्यूज चैनल साठी अनीस अहमद, हिंगोली। ताज़ा अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें और बेल आइकन को भी प्रेस करें।